आज बनवत आहोत आपण झटपट कैरी लोणचे. अगदी 2 मिनिटात होईल असं झटपट कैरी लोणचे. बघितलं ना, तोंडाला पाणी सुटलं ना. चला आता आपण रेसिपी बघूया. नमस्कार सख्यांनो, मी नैना सोलापूरकर. श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. चला आज बनवूया कैरीपासून आपण झटपट लोणचे. चला तर मग आता मी इथे कैरी धुवून घेत आहे. आपण कैरी सगळे धुवून घ्यायचे, जेणेकरून याच्यावरचा जो चीक असतो तो आपल्या सगळा निघला पाहिजे. चला आता मी तुम्हाला कैरी धुवून अशा पद्धतीने आपण कैऱ्या ह्या स्वच्छ धुवून घेणार आहोत, की जेणेकरून याच्यावरची जी चिकट आमदा असते, ते चिकटपणा असतो तो सगळा निघून जाईल. आता बाजारात कैऱ्या विकायला झालेल्या आहेत, त्याच्यामुळे आता तुम्ही पण हे घरी बनवू शकता. आता मी ह्या कैऱ्या धुवून घेतलेल्या आहेत. ह्या कैरीचे छोटे छोटे तुकडे करून घेणार आहोत. मला तर चाकूने जमत नाही, त्याच्यामुळे मी एळीचाच वापर करते. मला चाकू लागायची भीती वाटते, का तर मला खूप वेळा चाकू लागलेला आहे बोटाला. त्याच्यामुळे मी एळीने तुम्हाला तुकडे करताना दाखवते. आणि कोणाकोणाला एळीचा वापर एळीनेच जमतं आणि चाकूने जमत नाही, अशाने मला कमेंट करा. तर अशा पद्धतीने आपण ही कैरी कापून घेणार आहोत. हे तर तोंड काढूनच टाकतो आपण, बघत आहे तुम्ही. तर आता आंब्याचं थोडंसे तर आता बघा, मी अशा पद्धतीने बारीक काप हे करून घेत आहे. तर याच्यामध्ये कोय ही आपली अशी आपण अलगद अशी बाहेर काढणार आहोत. ही कोय अजून कच्चीच आहे, त्याच्यामुळे निघत आहे लवकर. ह्याच्यामधले पण तर एकदम असे छोटे छोटे तुकडे केले ना, तर आपली कैरी ही मुरते पण लगेच. त्याच्यामुळे मी बारीकच तुकडे करून घेणार आहे. अशा पद्धतीने बारीक तुम्ही तुकडे करून घ्या. तर अशा पद्धतीने आपण कैरी चिरून घेणार आहोत. बारीक तुम्ही बघत आहे, हे बघा मी इथे बारीक बारीक तुकडे करून घेतलेले आहे. ही कैरी खूप छान लागते चवीला. ही आंबट आहे कैरी खूपच. तुम्हाला कैरीचा आंबटपणा हा ओळखून आला असेल, की कैरी बघूनच ही आंबट कैरी आहे. दुसरी कैरी असते बघा ती मोठी, ती आंबट नसते, पण ही आंबट आहे. आणि आंबट कैरीचंच लोणचं आपल्याला छान लागतं, आणि हे आंबट कैरीचं लोणचं आपल्याला आता करायचं आहे. तर अशा पद्धतीने मी इथे कैरीचे तुकडे करून घेतलेले आहे. तर आता ह्याच्यामध्ये आपण आहे ना, कैरी मी घेत आहे बघा. आता मी याच्यामध्ये मीठ ॲड करत आहे चवीनुसार. आता हळद टाकणार आहोत आपण. आता मी याच्यामध्ये थोडासा गूळ टाकणार आहे, की गुळाने थोडीशी चव आपल्याला खूप छान लागते. तुम्ही ही सुद्धा गूळ टाकून बघा. आता माझ्याकडे अंबारी मसाला नाही किंवा बेडगी मसाला चटणी नाही आहे, त्याच्यामुळे मी साधी आपली घरगुती ही लाल चटणी याच्यामध्ये टाकत आहे. त्याच्यामुळे मी इथे थोडीच घेतलेली आहे. त्याच्यामुळे आपल्या लोणच्यालाही कलर थोडा डाऊन येईल. तर तुम्ही बेडगी ही मिरची टाकली तर त्याला कलर खूप सुरेख आलेला दिसतो बघा, आणि ते तिखट पण लागत नाही. आता हे जास्त तिखट लागेल म्हणून मी याच्यामध्ये थोडीच टाकलेली आहे. आणि आपल्याला याच्यामध्ये थोडीशी अजून साखर ॲड करायची आहे, जेणेकरून मीठ, साखर आणि गुळाची चव ही खूप छान लागते. आता आपण हे मिक्स करून घेणार आहोत. तर आता आपल्याला हे अशा पद्धतीने हे सगळं मिश्रण मिक्स करून घ्यायचं आहे. तर आत्ताच बघा कसं तुम्हाला खरं आत्ताच हे असंच बघताना तोंडाला पाणी सुटलं असेल, तर कोणाकोणाला हे असंच खायला आवडतं हे तुम्ही मला कमेंट करून सांगा. आणि कैरी म्हटलं तर कोणाच्या तोंडाला पाणी सुटत नाही. कैरी, चिंच, आवळा हे आंबट पदार्थच आपल्या तोंडाला पाणी सोडतात. तर आता हे मी अशा पद्धतीने असं मिक्स करून घेणार आहे सगळंच, तुम्हाला मी दाखवतेच. तर बघा, हे आत्ताच खूप खावंसं वाटते. आणि हे असंच जर आपण असं जरी खाल्लं तरी चालतं, चपाती किंवा जेवताना भाकरीसोबत. आणि तुम्ही ह्याला फोडणी पण देऊ शकता. मी आता याला जिरे मोहरीची फोडणी देणार आहे. आणि याच्यामध्ये तुम्ही मोहरीच्या बिया किंवा धना पावडर, कसुरी मेथी हे पण ॲड करू शकता. पण मी ही साधी सिंपल आपली गावाकडची चटपटीत कैरीचं लोणचं हे तुम्हाला मी बनवून दाखवत आहे. तर बघा, असंही खाल्लं तरी खूप छान लागतं. हे तुम्ही असंही खाऊ शकता. आता मी याला जिरे मोहरीची फोडणी देणार आहे. तुम्ही आता बघा, आपल्याला ह्या पॅनमध्ये 2 चमचे तेल टाकून तेल गरम करून ह्याच्यामध्ये आपण जिरे मोहरी टाकणार आहोत. आणि जिरे मोहरी आपल्याला किती प्रमाणात टाकायचं हे पण तुम्हाला सांगते. आता लोणचं म्हणलं तर मोहरीचा वापर हा जास्त असतो, म्हणून आपण ह्याच्यामध्ये मोहरी थोडी जास्त टाकणार आहोत आणि जिरे थोडे कमी टाकणार आहोत.
चला तर आपण, आणि याच्यामध्ये तुम्ही बडीशेपसुद्धा ॲड करू शकता की जेणेकरून तुम्हाला थोडी अजून टेस्ट वाढेल, पण मी फक्त जिरे आणि मोहरीच टाकणार आहे, का तर आम्हाला तसंच आवडते. आता इथे आपलं तेल गरम झालेलं आहे, त्याच्यामध्ये मी मोहरी टाकणार आहे. मोहरीचं प्रमाण बघत आहे तुम्ही मी किती टाकलेलं आहे. मी 3 कैऱ्या घेतल्या होत्या, तर मोहरी मी साधारणतः एवढी टाकलेली आहे, जेणेकरून त्याचा खमंग आणि छान सुगंध त्याच्यामध्ये पसरावा. मोहरीचंच खरं तर त्याला तडका असतो, पण मी त्याच्यामध्ये थोडे जिरे पण ॲड करणार आहे, आणि हे थोडेसे जिरे मी त्याच्यामध्ये टाकणार आहे. आता हे थोडे कडकडीत होऊ द्यायचं आहे आपल्याला. आता होतच आहे बघा कडकडीत. आपली जिरे मोहरी कडकडल्यानंतर आपला हा गॅस हा लो फ्लेमवर ठेवायचा आहे, आणि याच्यामध्ये हे मी मिश्रण याच्यामध्ये हे ॲड करणार आहे, टाकणार आहे. आता हे मिश्रण आपल्याला असे थोडेसे परतून घ्यायचे आहे. बघा तुम्ही हे टाकल्यानंतर किती छान मोहरीचा सुगंध सुटलेला आहे बघा. का तर आपण मोहरीचे प्रमाण याच्यामध्ये जास्त टाकलेले आहे. तर अशा पद्धतीने हे मी याच्यामध्ये ॲड करून घेत आहे, थोडंसं हलवून. याला काय झाकून ठेवायचं नाही, काय नाही. झाकून ठेवलं तर ह्या हिरवा जो भाग असतो तो पिवळा पडतो, त्याच्यामुळे आपल्याला याला झाकायचं नाही आहे. अगदी 5 मिनटं लो फ्लेमवरच हे आपल्याला थोडं थोडं परतत ठेवायचं आहे. कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी मला ते पण नक्की कमेंट करून सांगा, आणि तुम्हाला अजून कोणती रेसिपी माझी बघायला आवडेल हे पण मला कमेंट करून सांगा, आणि रेसिपी माझ्या छान असतात का हे पण तुम्ही मला सांगा. काही चुकलं असेल तर माफ करा, आणि दुसरे कुठले अजून रेसिपी माझ्या आहेत व्हिडिओवरती, तुम्ही ते जाऊन बघू शकता. तर बघा अशा पद्धतीने मी इथे 5 मिनटं हे हलवून घेणार आहे, की जेणेकरून आपला गूळ आणि साखर याच्यामध्ये मिक्स होईल. अशा पद्धतीने थोडा गुळाचा आणि साखरेचा याच्यामध्ये पाक उतरला की आपल्याला हे झटपटीत लोणचं हे आपल्याला खायला खूप छान लागते. हे बघा तुम्ही बघू शकता इथं गूळ आणि साखरेचा पाक आपला थोडं थोडं उतरत आहे बघा. तर याच्यामध्येच आपलं हे कैरीचं लोणचं मुरतं. ही लोणचं तुम्ही 8 दिवस तुम्ही फ्रीजमध्ये स्टोअर करून खाऊ शकता. हे लोणचं खूप छान लागते, आणि बाहेर रूम टेम्परेचरला हे लोणचं 2 दिवस टिकतं. तर कशी वाटली रेसिपी आता सांगा. तर आता अशा पद्धतीने आपलं हे लोणचं, तर अशा पद्धतीने बघा आपल्याला साखरेचा आणि गुळाचा इथे पाक तयार झालेला आहे, दिसतच आहे तुम्हाला. तर आता हे झालेलं आहे. हे जास्त शिजवायचं नाही आहे, हे फक्त 2 मिनटं त्याला ते बघा शिजवलं नाही आहे, मी जात नाही आहे उलटानं. 2 मिनटात तुम्हाला फक्त हलवायचं आहे. आता मी हे तुम्हाला काढून दाखवते. तर आता हे तुम्हाला मी लोणचे दाखवते आहे बघा. तर बघा अशा पद्धतीने आपलं हे लोणचं तयार झालेलं आहे. तुम्हाला आवडेल का नाही काय माहीत नाही, तरी पण मी या पद्धतीने तुम्हाला रेसिपी दाखवलेली आहे. तर हे लोणच्याची पद्धत ही फार सोपी आहे, आणि हे गावाकडचे लोणच्याची टेस्ट आहे. आता हे घरगुती पद्धतीने आपण केलेलं आहे. अगदी झटपट 2 मिनटामध्ये हे लोणचं तयार होत आहे. तर कसं वाटले तुम्हाला रेसिपी तुम्ही मला नक्की कमेंट करून सांगा. चलो बाय.